आईच्या गावात हे बघ कसले आईला. आमचा आता केते काका सुद्धा आहेत ना, हत्तीचा आशीर्वाद घेतोय. एकदम मस्तपैकी पोच दिलेली हत्तीने पण. आणि प्रत्येकाने एकदा तरी ह्या मंदिराला भेट द्यावी असे हे मंदिर आहे. जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल तर मित्र, हे मंदिर 15व्या शतकातील विजयनगर साम्राज्याच्या अद्वितीय स्थापत्यकलेचा म्हणजे द्राविड शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. जय शिवराय मित्र. मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र, आता आम्ही आहोत ते म्हणजे आंबोली घाटात आणि इथून जातोय ते हम्पीला, कर्नाटक हम्पी. तर मित्र, आंबोलीचा जो धबधबा आहे तर तो हा बघा, हाच आहे. या ठिकाणी असतो म्हणजे आता पाऊस गेल्यामुळे पाणी कमी आहे एकदम. आणि हा एक सुंदर असा नजारा आपण पाहू शकतो. ही बघा आपली सर्व गँग या ठिकाणी. ओमकार, सिद्धू, पंक्या, गण्या, केत्या काका आणि साई. चला जाऊया. हे बघा या ठिकाणी आहेत ना खाण्यापिण्याची, नाश्त्याची सर्व सुविधा इथे होते. हे बघा असे स्टॉल आहेत. आणि इथे आहेत ना कणसं जास्त सर्व स्टॉलवरती उपलब्ध आहेत. मित्र हो, आलो आम्ही आता या ठिकाणी होमस्टेवरती. हे बघा खूप सुंदर होमस्टे आहे. ॲक्च्युली आहेत ना सिटीपासून खूप जरा लांब आहे. खूप आतमध्ये गावात आलो आहे आम्ही, पण ठीक आहे, राहण्याची सुविधा तरी चांगली आहे. काल आम्ही या ठिकाणी पोचलो आणि स्टे वगैरे झाला. आता आम्ही निघालो हम्पीला. आणि हे बघा या होमस्टेमध्ये आम्ही राहायला होतो. इथे रूम वगैरे चांगल्या होत्या, सुविधा चांगल्या होत्या. चला निघूया आता हम्पीला. पहिला स्पॉट आम्ही करायला आलो आहोत ते म्हणजे विरूपक्ष मंदिर, जे आम्ही ज्या ठिकाणी स्टे करतोय तिथून एक साधारण 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. हा बघा अशा प्रकारचा हा सर्व परिसर आहे. तर ह्या नदीच्या किनारी आहे ना हे एक मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. आणि या मंदिरासाठी जे दगडी वापरलेले आहेत ना ते किती मोठे आहेत पहा. हा बघा, हा पूर्ण अख्खाच्या अख्खा दगड आहे. मंदिराची रचना आणि बांधण्याची पद्धत एकदम वेगळी पाहायला मिळते आपल्याला. आता आपल्याला समोर जे दिसतंय ते आहे हम्पीचे विरूपाक्ष मंदिर. हे कर्नाटकमधील तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेलं 7व्या शतकातील भगवान शिवाला समर्पित एक ऐतिहासिक मंदिर आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ असून विजयनगर साम्राज्याच्या वास्तुविद्येचा एक अप्रतिम नमुना आहे. आणि याबद्दल अजून काही माहिती मी आता तुम्हाला देतो. हे मंदिर कर्नाटकच्या विजयनगर जिल्ह्यातील हम्पी शहरात स्थित आहे. जरी मंदिराचे भाग 7व्या शतकातील असले तरी ते 15व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या काळात अधिक विकसित झाले. यामध्ये 9 मजली भव्य गोपुरम म्हणजेच गोपूर प्रवेशद्वार आहे, जे 50 मीटर उंच आहे, जिथे चालुक्य आणि होयसळ स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसून येतो. येथील रंगा मंडपाच्या छतावर पौराणिक कथाची सुंदर चित्रे आहेत. हे हम्पीतील एकमेव मंदिर आहे जिथे आजही नित्य नियमाने पूजा अर्चा केली जाते. येथे फेब्रुवारी-मार्च महिन्यात वार्षिक रथोत्सव आणि विवाह महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. हे मंदिर हम्पीच्या प्राचीन आणि भव्य संस्कृतीची साक्ष देते. विरूपाक्ष मंदिराला सुमारे 7व्या शतकापासून अखंड इतिहास आहे. विजयनगरच्या सम्राटांनी आपली राजधानी येथे हलविण्याच्या आधीपासूनच विरूपाक्ष पंपा अभयारण्य अस्तित्वात होते. येथे 9व्या आणि 10व्या शतकातील शिवाचा संदर्भ देणारे शिलालेख आहेत. विजयनगरच्या साम्राज्याच्या सुरुवातीस हे मंदिर स्थापन झाले व साम्राज्याबरोबर त्याची व्याप्ती वाढली. मंदिराच्या बहुतेक इमारती विजयनगर काळातील असल्या तरी मंदिराच्या चालुक्य आणि होयसाळ कालखंडात मंदिरात काही भर घालण्यात आली. विजयनगर साम्राज्याचा शासक दुसरा देवराया याच्या अधिपत्याखाली लक्कांना दंडेश या सरदाराने भव्य मंदिराची इमारत बांधली होती. विरूपाक्ष मंदिराच्या छतावरील चित्रे 14व्या आणि 16व्या शतकातील आहेत. 1565 मध्ये
निजामशाहीच्या आक्रमणात शहराचा विनाश झाला, परंतु विरूपाक्ष पंपाची ही मंदिरे अबाधित राहिली. 19व्या शतकाच्या सुरुवातीस या मंदिरांचा मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार झाला. तसेच काही इमारतीही बांधल्या गेल्या. यांचं उत्तर आणि पूर्व गोपुराच्या काही तुटलेल्या बुरुजांचा जीर्णोद्धार करणे समाविष्ट होते. अशा प्रकारची ही मंदिराबद्दल थोडक्यात माहिती होती. इथे आता आपण पाहू शकता मंदिरामध्ये एक शिकाऊ हत्तीसुद्धा ठेवलेला आहे. प्रत्येकाने एकदा तरी ह्या मंदिराला भेट द्यावी असे हे मंदिर आहे. जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल तर मित्रो, एकदा तरी तुम्ही ह्या मंदिराला अवश्य भेट दिली पाहिजे. आता आपण जात आहोत ते तळमजल्यामध्ये आणि इथे आहेत ना एक सुंदर असं देवीचं मंदिर आहे, देवीची मूर्ती आहे. तर ते सुद्धा आता आपण दर्शन घेऊन येऊया. एवढं सुंदर मंदिर आहे आणि या तळमजल्यावरील या भिंतींवरती तुम्ही पाहू शकता झिरो सिविक सेन्स असलेली माणसं या ठिकाणी येतात आणि अशा प्रकारे काही ना काही कारनामे करून ठेवतात. इथे बघा, ही कपल्सची नावं लिहून ठेवलेली आहेत. म्हणजे प्रत्येक माणसाला काहीतरी सेन्स असला पाहिजे की आपण कुठे जातो, कशा प्रकारे वागायला पाहिजे. आता आपण मंदिराच्या बाहेर आलो आहोत आणि इथे आपण पाहू शकता, हे बघा, एक भव्य दिव्य असं हे तलाव आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढं सुंदर मंदिर, एवढी सुंदर कलाकृती, म्हणजे त्यावेळी एवढी टेक्नॉलॉजी वगैरे नसताना सुद्धा कशा प्रकारे लोकांनी अशा प्रकारचं हे मंदिर साकारलं असेल, बनवलं असेल, किती वर्षे लागली असतील हे मंदिर बनवायला, याची कल्पना सुद्धा करू शकत नाही आपण. हत्तीला पैसे दिले ना की हत्ती आशीर्वाद देतो. जरा मी पण आशीर्वाद घेऊन येतो. शूटिंग करता है ना तो ऋषभ उभे राहा, वाक खाली वाक, तुला आशीर्वाद नाही देत ते, वाक खाली. आमचा आता केते काका सुद्धा आहेत ना, हत्तीचा आशीर्वाद घेतोय. केते काकाला गर्दी पण मिळाली नाही, एकदम मस्तपैकी पोच दिलेली हत्तीने पण आणि केते काकाने पण. मित्र, हम्पी कर्नाटकमधील हे विरूपाक्ष मंदिर फक्त कर्नाटकमधीलच नव्हे तर भारतातील एक भव्य आणि ऐतिहासिक असं हे मंदिर आहे. त्या काळी जगातील सर्वात श्रीमंत आणि मोठ्या शहरांपैकी एक मानलं जातं. म्हणजे त्या काळी जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक हे मंदिर आहे. विरूपाक्ष मंदिर हा परिसर इथला इतका सुंदर आहे ना की तुम्हाला इथून जावंसं वाटणार नाही. इथे आम्ही आलो होतो, फक्त 1 ते 1.5 तासात जाऊन इथून निघायचा आमचा विचार होता, पण अजून आम्ही इथेच आहोत. जवळजवळ 2.5 ते 3 तास झाले आम्हाला. ज्या लोकांना इतिहासाची आवड आहे, ज्या लोकांना एक सुंदर कलाकृती पाहायची आहे, तर त्या लोकांसाठी हा एक स्वर्गच आपण बोलू शकतो. भला मोठा दगड आहे आणि हा दगड आहेत ना कशा प्रकारे छोट्या छोट्या दगडांवरती अडकून राहिला आहे दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा एक दगड आहे, पूर्ण खालून आहेत ना या सर्व दगडांवरतीच हा मोठा दगड अडकून राहिलेला आहे. हे बघा, त्या दगडाच्या मागे आहेत ना हा दगड उभा आहे. हे बघा, हा पण किती मोठा दगड आहे, पाहू शकता तुम्ही. सो ही निसर्गाची सर्व कलाकृती आहे जी आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे, पलीकडची आहे. एवढ्या वरती कातळावरती इथे पाणी साचलेलं आहे.
आणि पाण्याच्या समोरच हे मंदिर आहे. इथे या एवढ्या परिसरामध्ये ना खूप सारी मंदिरं आहेत, पण काही मंदिरांचे आहेत ना असे कळस तुटलेले पाहायला मिळतात आपल्याला. हे काही मंदिरं आहेत की मनोरे फक्त उभे केलेले आहेत ते समजत नाही आहे. आम्ही विरूपाक्ष मंदिराचं दर्शन घेऊन तिथला सर्व परिसर पाहून आता आलो आहोत ते म्हणजे विजय विठ्ठल मंदिर. आणि हे विरूपाक्ष मंदिराजवळून किती किलोमीटर आहे? 7.8 किलोमीटर हे मंदिर आहे. मंदिराच्या इथे आल्यानंतर तुम्हाला बाहेर पार्किंगची सुविधा आहे. पार्किंगपासून साधारण हे मंदिर 400 ते 500 मीटर अंतरावरती आहे. तुम्ही चालतसुद्धा जाऊ शकता किंवा त्यांची मंदिराकडून आहेत ना ती येण्या जाण्याची सुविधा आहे. ती एक इलेक्ट्रिक बस आहे, तर त्यामधून जाऊ शकता, पण त्याचे तुम्हाला चार्जेस करावे लागतात. पण आम्ही ठरवलं की चालतच जायचं म्हणून. हे बघा समोर आता आपल्याला ते मंदिर पाहायला मिळतं आहे. आणि त्या अगोदर इथे अशा प्रकारे हा मंडप वगैरे पण आहे. इथे तुम्ही बसायला वगैरे जाऊ शकता. तर ही बाजारपेठ वाटते ना साई? ही आपली बाजारपेठ आहे. हे बघा मित्र, अशा प्रकारे ही बाजारपेठ होती पूर्वीच्या काळी लोकांची. आणि मी मगाशी बस बोललो ना तुम्हाला, इलेक्ट्रिक बस, तर ही बघा अशा प्रकारे आहे ती. साई काय वाटतं तुला हम्पीबद्दल? हम्पीमध्ये फिरण्यासाठी तर खूप आहे. इथे जर आता हम्पीमध्ये आपण येणार असू तर फक्त हम्पी फिरण्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. ओके, इथे टाइम देऊन प्रत्येक प्लेसला अनुभव घेतला पाहिजे. बरोबर मित्रो, या ठिकाणी आहेत ना हम्पीमध्ये पाहायला गेलात ना तर प्रत्येक मंदिर, प्रत्येक प्लेस आहेत ना या ठिकाणी त्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे आणि त्यांची कलाकृती खूप सुंदर आहे. त्यामुळे जर तुम्ही इथे येणार असाल ना, जर समजा 3-4 दिवस येणार असाल तर फक्त हम्पीसाठी तुम्ही वेळ द्या. हे बघा, हे आहे विजय विठ्ठल मंदिर आणि ह्या साईडला हे समोर डोंगरावरती दिसतंय तर हा आहे अंजनी पर्वत, ज्या ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला, श्री मारुतीचा जन्म झाला. मंदिरामध्ये जायचं असेल तर प्रवेश फी म्हणजे तिकीट आहे 40 रुपये पर पर्सन, एका व्यक्तीचे 40 रुपये. पण ही गोष्ट कळली नाही मला. हे बघा, आमचे ना 7 जण आहोत आम्ही, तर इथे 7 तिकीट दिलेले. ते एका पेजवरती आहेत ना 7 तिकीट पण शक्य झालं असतं, तेवढे कागद वाचले असते. आता मी तुम्हाला विजय विठ्ठल मंदिराबद्दल माहिती देतो. हे मंदिर 15व्या शतकातील विजयनगर साम्राज्याच्या अद्वितीय स्थापत्यकलेचा म्हणजे द्राविड शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. भगवान विष्णूच्या विठ्ठल अवताराला समर्पित हे मंदिर त्याच्या दगडी रथ, संगीतमय स्तंभ आणि भव्य अशा रंगा मंडपसाठी युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. विजय विठ्ठल मंदिराची काही वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. इथे असलेला दगडी रथ हे मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण आहे. हा प्रत्यक्ष एक गरुड स्तंभ असून तो एकच खडक कोरून बनवल्यासारखा दिसतो, परंतु तो अनेक भागात जोडलेला आहे. संगीतमय स्तंभ, रंगा मंडपमध्ये 56 संगीतमय स्तंभ आहेत. या स्तंभांना हलके थपथपल्यास सप्तसुरांचे आवाज येतात, ज्यांना सारेगामा स्तंभ असेही म्हणतात. इतिहास व बांधकाम. या मंदिराची सुरुवात 15व्या शतकात विजयनगरचा राजा देवराय द्वितीय याच्या काळात झाली आणि नंतर राजा कृष्णदेवराय यांनी त्याचे विस्तार व सौंदर्यीकरण केले. स्थापत्य शैली. मंदिर परिसरात महामंडप, रंगामंडप, उघडे मंडप आणि अनेक उपमंदिरे आहेत. येथील कोरीवकाम अत्यंत सूक्ष्म आणि कलात्मक आहे. भेटीची वेळ आणि फी. हे मंदिर सकाळी 8:30 ते सायंकाळी 6 पर्यंत पर्यटकांसाठी खुले असते. भारतीयांसाठी प्रवेश शुल्क 40 आणि विदेशी पर्यटकांसाठी रुपये 600 आहे. हे मंदिर हम्पीच्या पर्यटनातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण असून याची वास्तुकला पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. विरूपक्ष मंदिर आणि त्याच्यानंतर विजया विठ्ठल मंदिर बघून आल्यानंतर आता आम्ही झू मध्ये आलोय. मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता बघा, हे आमच्याकडचे झू बघा. हे बघा, हे जिराफ. तो कोण? हे परांको को असं बोल. हो कोण रे? काय ते तुका? आणि हो वाघ. हो वाघ आहे. आणि काय ते आहे? मी सिंह आहे. यंग सिंह. सिंह आमचं. हो बघा सिंह, तेव्हा आमचं सिंह आहे. आयाळ बी आहे बघा, त्याची केवढी मोठी आहे ती.
श्री अटल बिहारी वाजपेयी झूलॉजिकल पार्क. बघा बस आली. तर या बसमधून आपण जंगल सफारीसाठी जाऊ शकतो आणि तिकीट काउंटरवरती तिकीट घ्यायचं, त्यानंतर नंबरप्रमाणे या बसमध्ये सोडतात. मित्रो आता आहेत ना समोर सिंह आहे आणि सिंह बघण्यासाठी आता सर्वजण उत्सुक आहेत. सायबेरिया ना आहे ती लहान आहे रे माजले होय लहान आहे. आईच्या गावात सिंहाचं तोंड आहेत ना बेकार लय मोठं आहे सिंह. कॅमेऱ्यात वाटत नाही तेवढं पण रिअल मध्ये मोठं आहे. हो चायला केवढं आहे. दोन आईच्या गावात हे बघ कसले आईला लवबर्ड आहेत वाटतं ते. ओपन कसं काय मस्त हो येताय परत येताय आईला. सफारी झाली त्याच्यानंतर आम्ही इकडे आता बंदिस्त प्राणी कुठले कुठले आहेत ते पाहायला आलोय. शामरुख पण आहे इकडे मोठा आहे. सिद्धू त्या झू बद्दल काय बोलशील तू? भाई एक नंबर एक्साइटेड, म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा सिंह वाघ असे बघितलं खुल्ले. बरोबर. त्यामुळे या सगळ्यांनी आणि बघा हम्पी फुल एक्साइटेड आमची ट्रिप आहे. ट्रिप आहे बरोबर. कोण? होय मोठं होतो. असं नाही म्हातारं झालं कलर आहेत काय. आलं केवढा आहे बघ. तेव्हा ते चित्त्यांका पकडतात. एक पकडला तरी त्यांना खाऊ होता. अंडा केवढा असा त्याचा. जा हात पुढे कर देता की बघ. शाळेला कोले भरपूर आहे तिकडे. कोले आमच्या घराजवळ येतो. हो कांडे दोरा आहे. कोल्ह्यांचा झू आपल्याकडे करू हरकत नाही मग. होय कोल्यांचो रानातल्यांचो. मित्रो हो बघा ह्यो आहे लांडगो. भारी आहे. ते विचित्र प्राणी असतं का माझ्या त्यांना शिकवलेलं असत वाटतं. माणसं येतील तेव्हा. आईच्या गावात कसला आहे बघा. चिता बिबट्या तू घरात जातो लेपर्ड इकडे हम्पी आहे भेट केलं तुझी का. तो कायचा वाघ आहे पण तो बघायचं काम हात मारते का. ये का बैल आहे तो. चायला चाललो त्या साईडला रे. तिकडनं वाट आहे का खाली जाऊ. इकडे बघ. ओय. ए बागडा. हे बघा मित्रो इथे आहे जिराफ.
मित्र हो, आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवत आहे. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.